नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. कष्ट करत राहा, फळ जरूर मिळेल. परंतु न कष्ट करता फळाची अपेक्षा धरत असाल तर कधीच फळ मिळणार नाही. कारण ज्यासाठी कुणीतरी काहीतरी प्रयत्न करत आहे त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. परंतु कुठलेच प्रयत्न न करता फळाची अपेक्षा धरणे म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा आहे. लक्षात घ्या, भगवंताच्या नजरेत आपल्याला कधीच चुकीचं व्हायचं नाही. कारण एकदा भगवंताच्या नजरेत आपण चुकीचं ठरलो की भगवंत आपली मदत करत नाहीत. म्हणून लक्षात घ्या, कितीही मोठं संकट आलं तरी आपल्याला चुकीचा मार्ग निवडायचा नाही. जर आपण दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करत असू तर देव आपल्यासाठी आपोआप काहीतरी चांगलं लिहून ठेवतात. आपलं पुण्य आपल्या कामी येत असतं आणि पाप आपल्या नशिबावर पाणी फेरत असतं. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा पुण्याचं पारडं पापापेक्षा जड असतं ना, तेव्हा जीवनात आनंद आणि सुखाला तोटा नसतो. जीवन सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्यासाठी आध्यात्मिक आणि दैवीय संदेश आम्ही घेऊन आलो आहोत. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत खरी माहिती, खरे संदेश पोहोचवण्याचा आहे. कुठलीही अंधश्रद्धा मनामध्ये ठेवू नका. फक्त भगवंताचा विचार करा. ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या योग्य आहे की अयोग्य आहे हे एकदा ठरवा. आपल्या धर्मामध्ये कधीही कोणाचाही बळी द्यायला सांगितलेला नाही. तरीही आपल्या धर्मामध्ये आपण कोंबड्याचा बळी देत असतो, कधीकधी बकराचा किंवा इतर कोणाचाही बळी आपण देत असतो. परंतु अशी रूढी परंपरा ही चुकीची आहे. कारण आपल्या गीतेमध्ये शिवाय हे सांगितलं आहे की बळी देणं म्हणजे आपल्या धर्मात नाही. तरी मग आपण असं का करतो? कारण ज्या काही लोकांनी या रूढी परंपरा चालू केल्या आहेत त्या लोकांमुळेच हे सर्व आज घडत आहे. जीवनात असं कधीच वागू नका ज्यामुळे देवाला आपल्यामुळे त्रास होईल. जर आपण एखाद्या प्राण्याचा जीव देत असू तर हे सर्वात मोठं पाप आहे. परंतु या आजकालच्या कलियुगामध्ये सर्व काही सर्रास होत आहे. लक्षात घ्या, आपण त्या पापाचा वाटेकरी बनू नका. देव तुम्हाला सहजपणे माफ करतील. फक्त मोठा गुन्हा करू नका. आयुष्यात फक्त पापच करत असाल तर लक्षात घ्या, शेवटच्या क्षणी एवढा त्रास होईल की जो कधी तुम्ही सहनसुद्धा केला नव्हता. जीवन सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. देवाचा भक्त व्हा. शांत ठिकाणी बसून जेव्हा तुम्ही मनन करता, चिंतन करता, तेव्हा तुमच्या प्रत्येक कार्याचं तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळत असतं. तुम्ही जर गडबडीमध्ये देवपूजा करत असाल तर त्याचा काहीच फायदा होत नसतो. तुम्ही जेव्हा एकांतपणे देवाचं नामस्मरण करता त्यावेळेस आपण केलेलं कर्म, आपल्या जीवनात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या लक्षात यायला सुरुवात होते. देवाची साथही आपल्याला लाभते. फक्त हवी असते ती शांतता. आत्मा हेच सत्य आहे हे गीतेमध्ये लिहिलेलं आहे. आत्मा म्हणजे काय? तर शरीर हे नाशवंत आहे, परंतु आत्मा नाशवंत नाही. आत्मा अमर आहे आणि त्या आत्म्यामध्येच, आपल्या मनामध्येच भगवंत आहेत. म्हणून स्वतःला जेवढं चांगलं बनवाल तेवढे तुम्ही उज्ज्वल व्हाल. तुमच्या भविष्यासाठी भगवंताने अनेक मार्ग सांगितले आहेत. हेच मार्ग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे भविष्य घडवणार आहेत. सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. तुम्हाला जे अनुभव आले असतील, तुम्हाला स्वामींबद्दल जे काही वाटत असेल ते सर्व कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज आध्यात्मिक संदेश, अंधश्रद्धा कशी आहे हे सर्व सांगण्यात येईल.
खरी भक्ती आणि अंधश्रद्धा यातील फरक ज्याने ओळखला तो खरा स्वामींचा भक्त झाला. परंतु ज्याला अंधश्रद्धा आणि खरी भक्ती यातील फरकच समजला नाही तो फक्त अज्ञान राहिला. आणि हे सर्व अज्ञानामुळे होत आहे. जोपर्यंत आपण ज्ञानी बनत नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टींचा उलगडा होऊ शकत नाही. जरी आपल्याला लिहिता वाचता येत नसलं तरी समोरच्याने जर काही गोष्टी सांगितल्या तरी त्या आपण आत्मसात करायला हव्यात. आपलं थोडीशी बुद्धी आपण जर वापरली तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की ज्या भगवंताने कधीच कोणाची हत्या करायला सांगितली नाही तरी आपण आपल्या धर्मामध्ये काही लोक हत्या करत आहेत, तर ही रूढी परंपरा बरोबर आहे की चुकीची आहे लगेच आपल्या लक्षात येईल. परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये आजकाल कोणी धर्माकडे लक्ष द्यायला तयार नाही. आपला फायदा झाला की बस एवढंच हवं आहे. लोकांना धर्म वाचावा की बुडावा याच्याशी काही घेणं देणं राहिलं नाही. परंतु धर्मात असेही काही लोक आहेत, असेही काही भक्त आहेत जे धर्म वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हाच एक प्रयत्न आम्ही देखील करत आहोत. आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवायची, चुकीच्या माहिती जी आहे ती तुम्हाला त्या चुकीच्या माहितीपासून लांब करायचं, हीच आमच्या महत्त्वाचा हेतू आहे. लक्षात घ्या, ही माहिती तुमच्यापर्यंत त्याच दिवशी पोहोचली आहे ज्या दिवशी तुम्हाला याची गरज होती. देवही त्यांचा चमत्कार दाखवतात. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती आपोआप पोहोचली जाते. तुम्हीही तुमच्या प्रियजनांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा घेता येईल. जर एखादी चांगली गोष्ट असेल तर त्या गोष्टीचा फक्त तुम्ही फायदा घेऊ नका, तर ती गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून इतरांचं आपण जसं चांगलं करू तसं आपलंही चांगलं होईल. परंतु आपल्या धर्मामध्ये अनेक लोक फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात, दुसऱ्यांशी त्यांना काही घेणं देणं नसतं. परंतु लक्षात घ्या, आपण जेव्हा सर्वांचा विचार करतो तेव्हा भगवंत आपला विचार करतात. जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा भगवंत आपल्याला आनंद देतात. जेव्हा आपण इतरांना मदत करत असतो तेव्हा भगवंत स्वतः येऊन आपल्याला मदत करत असतात. म्हणून जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे, हे वारंवार मी आपल्याला सांगत आलो आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांची शिकवण कधीच वाया जाणार नाही. त्यांची केलेली भक्ती, त्यांची केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही, हे लक्षात घ्या. भक्ती आणि सेवा करत राहा, सर्व काही योग्य होईल. फक्त अंधश्रद्धा पाळू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका. जिथे अंधश्रद्धा आहे तेथे ते दूर करण्याचा प्रयत्न करा. छान छान पुस्तकं वाचा, त्या पुस्तकांमध्ये दिलेली माहिती वाचा. नक्कीच तुम्हाला त्याबद्दल आणखी माहिती मिळेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.